आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल MH10 सांगली न्यूज। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील असणारं संवेदनशील गाव बलगावडे या गावात आवादा कंपनीनं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड लागवड केली असून सदर वृक्षतोड सामाजिक वनीकरणाच्या अतिरिक्त असून गट नंबर 180-181 मध्ये केली असून सदर सौर ऊर्जा प्रकल्पास होऊ नये म्हणून बलगावडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्रीनिवास पाटील, सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले होते। यावेळी संपूर्ण गाव एक होऊन गावामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात कॅन्डल मोर्चा, रस्ता रोको आणि गावातील युवकांनी मुंडन आंदोलन करून असे अनेक लक्षवेधी आंदोलन केले असताना सदर तालुक्याचे माजी आमदार सुमनताई पाटील, माजी खासदार संजय काका पाटील यांनी बलगावडे गावातील ग्रामस्थांना आंदोलकांना भेटून सदर सौर ऊर्जेचा प्रकल्प दुसरीकडे उभा करण्यात येईल व तुम्ही आंदोलन थांबवा अशी मागणी केल्यानंतर सदर गावकऱ्यांनी उपोषण व आंदोलन थांबवले। परंतु उपोषणकर्ते व आंदोलकांना फसवल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी सदर बलगावडे गावचे सरपंच हनुनन सीताराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभेच्या मासिक सभेमध्ये विशेष सभा बोलावून आता गावकऱ्यांनी व उपोषणकर्त्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संपूर्ण गाव मतदानावर बहिष्कार घालून कुठलेही उमेदवाराला गावात प्रवेश देणार नाही याबाबत त्यांनी आता एकमुखाने ग्रामपंचायत सभेमध्ये ठराव केला आहे। याबाबत त्याची प्रत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकामंगलम यांना लेखी कळविण्यात येणार असून याबाबत मुख्य आयुक्त पुणे विभाग पुणे व सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब व तासगावचे तहसीलदार यांना याबाबत कळवण्यात येणार असून गावकऱ्यांची एकच मत आहे, अन्यथा मतदानावर बहिष्कार। याबाबत आज मुलाखत देताना बलगावडे गावचे सरपंच हनुमन शिंदे, माजी डेप्युटी सरपंच श्रीकांत मोहिते। माझे नाव निवास बापूराव पाटील, बलगावडे तंटामुक्ती अध्यक्ष। आज जो आम्ही बहिष्काराचा जो निर्णय काल ग्रामसभेला घेतला तो ह्यासाठी घेतला की आमच्या इथं सोलर आवादा कंपनीने जो चालू केला आहे ते आमच्या चालू करायच्या आधीपासून जो ग्रामसभेला आमचे ठराव होते की बाबा आवादा कंपनीला आम्ही सोलरला जमीन देणार नाही, जमीन द्यायची ठरली नाही काय नसताना तिने तो आवादा कंपनीनं वर्ण परमिशन्स घेऊन खाली प्रोसेस चालू केली। त्याच्यावर आम्ही ज्यांना पत्रव्यवहार केला, कोर्टात जाऊन नोटिसा काढल्या, सगळ्यांना 11 जणांना पार्टी केलं, सगळं करून त्यांच्या आमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी या म्हणून आम्ही निरोप दिला असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचं केलं नाही। आम्हाला परत ती सगळी गोष्ट उपोषणापर्यंत न्यावं लागली आणि त्याचं आम्ही 4 दिवस 5 दिवस उपोषण केलं। गावात महिलांना कॅन्डल मोर्चा काढला, कॅन्डल मोर्चा काढून रस्ता रोको केला। जेवढी जनावरं गावात आहेत तेवढी मेंढपाळ असेल सगळ्यांनी येऊन रस्ता रोको केला। तर त्यावेळेला आमचा उपोषण मोडण्याकरता म्हणजे आमच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता पंचक्रोशीतील सरपंच असतील, उपसरपंच असतील, पूर्ण बॉड्या असतील, बरीचशी नेते मंडळी असतील यांनी पाठिंबा दिला। परंतु माजी आमदार, माजी खासदार यांनी 4थ्या दिवशी येऊन आम्हाला एक ठोस आश्वासन दिलं। कोण माझे आमदार कोण खासदार? माझे आमदार सुमन वहिनी व माझे खासदार संजय काका पाटील या दोघांनी तसेच सोबत त्यांनी तहसीलदार साहेब व महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे बोकेल साहेब ह्या तिघांनी अधिकाऱ्यांनी पण येऊन आमचं उपोषण मागे घ्या, उपोषण मागे घेण्याचं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन न देता आपलं तोंडी आश्वासन असं दिलं की जागा तुमची जेवढी 20 एकर घेतल्या तेवढी आमचं सोलरला विरोध नव्हताच। एका साईडला त्याच गटात दुसऱ्या गटात जागा असताना आम्ही एका साईडला त्या जागेवर सोलर करा असं आम्ही त्यांना मागणी विनंती पत्रव्यवहारसुद्धा ते केली होती। पण इथं येऊन आम्हाला उपोषण सोडवत असताना त्यांनी सांगितलं की बाबांनो आपण जागा बदलूया, तुम्ही आत्ता उपोषण मागं घ्या। मी स्वतः आणि आमचे माजी डेप्युटी कांतीलाल मोहिते आम्ही दुसरे 2 जण शेतकरी नेते ज्योतिराम अप्पा व ऋषिकेश पाटील ह्या चौघांनी उपोषण केलं। त्या उपोषण आमचं मागे घ्यायला लावलं, उपोषण तडजोड म्हणून आम्ही जागा बदलतो असा शब्द देऊन मागे घ्यायला लावला आणि मागे घेतल्यानंतर परत त्यांनी हाय त्याच जागेला हाय त्या स्थितीतच झाडे तोडून चालू केलं आहे। आज जवळजवळ सगळी झाडं 12,000 झाडं पूर्ण तोडली गेलेली आहेत आणि तोडून परत आम्ही हे बाबा ग्रामसभेत आमच्या ठरलं गेलं की बाबा आपली झाडं तोडली ती तोडली आहेत, निदान आता इथून पुढची कुठलीही निवडणूक येऊ द्या, निवडणुकीवर बहिष्कार टाका असं एक मताने गावात ठरलं गेलं। आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला बहिष्कार घालणार का? हो, आम्ही आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे इलेक्शन आहेत त्यात सगळे मिळून एकमुठीनं बहिष्कार टाकणार आहे आणि इथून पुढच्या कुठल्याही निवडणुकीत असू द्या बहिष्कार कशासाठी घालणार आहे? चर्चा आम्हाला जोपर्यंत ती सोलर आम्हाला जो शब्द दिलाय त्यांनी तो तिकडच करायला पाहिजे आणि आमची जेवढी झाडं 12,000 तोडले त्यांनी ती लावून द्यावीत, ह्याच्यासाठी आमचा हा बहिष्कार राहील। आमच्यावर आजपर्यंत कोण तडजोडीला आलं नाही म्हणून आम्ही हा बहिष्काराचा लोकशाहीच्या मार्गाने बहिष्कार टाकत आहे। तडजोड म्हणजे काय?
जागा शिफ्ट करून आम्हाला जागा बदलून द्यायला पाहिजे तुम्ही. कुठली देणार? जागा आमच्याकडे मोकळी जागा ज्यावेळेला होती ती अजून पण आहे, तिथं झाडं नाहीत, झाडं सुटी आहेत, ते झाडात करा म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती. बर सरपंच काय? धन्यवाद. मी लोकनाथ सरपंच हनुमंत सीताराम शिंदे. तर अध्यक्षाने सांगितलेलं त्या पद्धतीनं फक्त आमचे जे नेते आहेत म्हणजे का कायदे सुनंताई आहेत, विरोध आहेत, यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला जर असता तर आमची काही अडचण- कुठला शब्द पळला नाही? त्यांनी कोणता शब्द पाळला नाही. म्हणजे इथं ज्यावेळी आमच्या उपोषण म्हणजे स्थळे आले कुठल्या स्थळी कशासाठी आली होती? उपोषणच्या, कशासाठी आली होती? तेच की मिटवायसाठी काय मिटवायचं? तडजोड म्हणजे हे की जागा शिफ्ट करतो आमच्या कुठली जागा? जी वन संज्ञा टाकल्या हां ती मुळातच आणली गेली टाकल्या त्या साहेबांनी. हां. ह्याच्यासाठी चर्चा करून तिथं काय उभा करणार मला, होते? तिथं काय उभा करणार होते? सोलर प्रोजेक्ट होता. हां पण ज्याला मला तहसीलदार साहेब होते, काका होते, वहिनी होत्या हां आणि बरेचसे म्हणजे पदाधिकारी पदाधिकारी होते. हां. त्यांनी काय सांगितलेलं की आपण तडजोड करूया आणि तुम्ही उपोषण मिटवा. या भरोश्यावर आम्ही नेत्यांच्या हां. आम्ही उपोषण मागे येतो. मग तुम्हाला फसवलं असं वाटतंय काय? 1001% फसवलं तिने. घोर फसवणूक आमची केली बलगड गावची. हां. ठीक आहे. बाकी मग आता बहिष्कार घालणार 100%. येणाऱ्या निवडणुकीमध्ये? कालच्या ग्रामसभेत जवळजवळ 250 ते 200 महिला पुरुष सगळे भरपूर लोक होती. त्यांच्या सर्वांमध्ये ठराव मंजूर झाला आहे बहिष्काराचा बहिष्कार. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सर्व घालणार? इलेक्शन हां, बोला. जोपर्यंत ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत आम्ही त्याच्यापासून अलिप्त राहणार नाही. ठाम राहणार आम्ही आमच्या निर्णयावर. ओके ठीक आहे सर. मी श्रीकांत शामराव मोहिते, माजी उपसरपंच बलगवडे. मुळात हा प्रकल्प चालू करताना 180 आणि 181 मध्ये झाडं 12,027 असताना स्टार्टिंगचाच पंचनामा असा केला की 555 झाडं लावली आणि वरच्या लेवलला कलेक्टरला त्यांनी प्रस्ताव देताना ती शासनाची कलेक्टरची त्यांनी फसवणूक केली. 555च्या झाडाच्या बेसिसवर खोट्या कलेक्टर साहेबांनी त्यांना या प्रोजेक्टसाठी परवानगी दिली. पण या वेळेला हे आम्हाला माहीत झालं, त्यावेळेला आम्ही बलगोडेकर काय माहित झाले? की झाडाचा जो पंचनामा केलेला आहे तो 555 झाडं 12,000 पेक्षा जास्त असताना 555 हा खोटं पंचनामा केलेला असल्यामुळे त्यावेळेला आम्ही 11 जणांना पार्टी केलं की जे ती बरं आता पुढची प्रोसिजर काय आहे तुमची? पुढची प्रोसिजर आहे. आम्हाला जे आश्वासन दिलं होतं, आम्ही 4 दिवस उपोषणाला बसलो होतो. काय आश्वासन माजी दिलं? खासदार संजय काका पाटील व माजी आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार साहेब, महावितरणचे अधिकारी हे सर्व पदाधिकाऱ्यांनी येऊन आम्हाला 4थ्या दिवशी उपोषणाला आम्ही बसला असताना आमचं एवढंच म्हणणं होतं की झाडं तोडून तुम्ही सोलर प्रकल्प करून, आमचा सोलर प्रकल्पाला कुठलाही विरोध नव्हता. ज्या ठिकाणी मोकळा आहे MH10 सांगली न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.